नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पवार कुटुंबातील सर्वात मोठ्या फ्रॉड व्यक्तीला. आपली आणि आपल्याच घराण्याची सत्ता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर राहावी म्हणून रोहित पवार या फ्रॉडने MCAची सदस्य संख्या 154 वरून डायरेक्ट 171 पर्यंत वाढवली आहे. मित्रांनो, रोहित पवार यांनी हा फ्रॉड करताना जवळच्या तब्बल 400 लोकांना MCAचे आजीवन सदस्यपद दिले आहे. 400 लोकात आपली पत्नी कुंती, सासरे सतीश मगर आणि विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळेची मुलगी रेवती सुळेलाही हे सदस्यपद दिलं आहे. पवार कुटुंबाचीच आजीवन सत्ता MCA आणि महाराष्ट्र क्रिकेट जगतावर असावी म्हणून केलेली ही तजवीज घराण्याची असावी. आपल्याला आपल्याच कंपनीतील रोहित पवारने स्टाफला MCAचे सदस्यपद दिले आहे. मित्रांनो, रोहित पवारने MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या केवळ 2 महिने अगोदर हा कांड केलेला आहे. मित्रांनो, रोहित पवाराच्या काळ्या कारनाम्याला केदार जाधव आणि SP कॉलेजचे माटे यांनी आव्हान दिले. धर्मादाय आयुक्तांनी केलेला केदार जाधव आणि मातेच्या बाजूने निर्णय तसेच MCAच्या 154 सदस्याची बैठक न घेता परस्पर संख्या वाढवणे हे बेकायदेशीर आहे असे आपल्या निकालात म्हटले आहे. सदस्याच्या नोंदणीच्या रद्दबाबत ठरवत निवडणूक थांबवली. विचार करा, इथे जर राष्ट्रवादी शरद पवार गटाची सत्ता असती तर धर्मादाय आयुक्तांनी असा निर्णय घेऊ शकले असते का? त्यांनी एवढी हिंमत केली असती का? महाराष्ट्राला स्वतःची जहागीर समजणाऱ्या पवार कुटुंबातील रोहित पवारांनी पुन्हा हायकोर्टात याचिका दाखल करत धर्मादाय आयुक्ताच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. मित्रांनो, तेथेही हायकोर्टाने धर्मादाय आयुक्ताचा निर्णय योग्य ठरवत रोहित पवाराच्या याचिकेला केराची टोपली दाखवली. तरीही रोहित पवार शांत होतील ते पवार कसले? पठ्ठ्या सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टाने रोहित पवाराला झापले. हायकोर्टाने तुम्हाला मोठा घोटाळा करण्यापासून रोखले आहे असे हायकोर्टाने रोहित पवार यांना सुनावले. असे म्हणत याचिका मागे घेता की आम्ही डिसमिस करू असं म्हणत देखील फटकारले देखील सुप्रीम कोर्टाने. मराठी मीडियाने रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाने झापलेले बरेचसे शब्द बातमीतून वगळले आहेत. मित्रांनो, मी बाळासाहेब गाडेकर. आपण पाहत आहात महाराष्ट्राचे निडर राजकीय वास्तव्य.